चहा प्यायला मला खूप आवडतो, चहा प्यायला तुम्हालाही खूप आवडतो, पण खूप चहा प्यायल्यामुळे खूप ॲसिडिटी होते, हेही तुम्हाला माहिती असेल. असेच काही इतर पदार्थ आहेत ज्यांच्यामुळे सुद्धा आपली ॲसिडिटी वाढू शकते. व्हेअरएज काही असे पदार्थ आहेत ज्याच्यामुळे आपली ॲसिडिटी कमी व्हायला मदत होते, कारण ते अल्कलाईन असतात. तर ॲसिडिक आणि अल्कलाईन फूड कोणतं आणि त्याचबरोबर त्यातला फरक काय आहे, हे आज आपल्याला शीतल सांगणार आहे. हाय फ्रेंड्स, मी जेव्हा माझ्या क्लायंट्सला म्हणते की छान लिंबू पाणी प्या, तुम्ही दिवसभरात 2 ग्लास तरी प्या विदाऊट शुगर, किंवा लिंबू तुमच्या डाएटमध्ये जास्त असायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला व्हिटॅमिन सी छान मिळेल, तुमची बॉडी अल्कलाईन राहील, तेव्हा इमिजिएटली ते म्हणतात नाही. बऱ्याच वेळेला लोकांना प्रॉब्लेम असतो की मी जर खूप लिंबू खाल्लं तर मला ॲसिडिटी होते. तर नाही, हे गैरसमज आहे किंवा मिथ आहे. हो, जर तुम्ही नुसतं लिंबाचा रस प्यालात तर डेफिनेटली ॲसिडिटी होईल, पण जर तुम्ही ते लिंबाचा रस पाण्यामध्ये मिक्स करता आणि ते तुम्ही जर पाणी पिता तर ते तुमच्या सलायवामध्ये मिक्स होऊन ते अल्कलाईन होतं, ते ॲसिडिक होत नाही. सो हा मला आज तुम्हाला गैरसमज दूर करायचा आहे. त्याचबरोबरीने कुठले फूड ग्रुप्स आहेत, कुठले अशा वेगवेगळे पदार्थ आहेत किंवा आपल्या भाज्या म्हणा किंवा आपण जे नॉर्मल जेवतो त्याच्यामध्ये कुठला बॅलन्स आपण ठेवू शकतो ॲसिड आणि अल्कलाईनमध्ये. आपल्या ॲसिडिक तर फूड सगळ्यांनाच माहिती आहे की कॉफी, वॉलनट, पीनट्स, आपण ह्या सगळ्या चॉकलेट, जंक फूड, मैद्याच्या गोष्टी, एरिएटेड ड्रिंक्स, ह्या सगळ्या ॲसिडिक फूड आहे. पण त्याचबरोबरीने अल्कलाईन गोष्टी म्हणजे अल्कलाईन फूड कुठले आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. जसं काकडी झालं, बेल पेपर्स म्हणजे सिमला मिर्च, हिरवी, लाल, पिवळी, हे सगळे इट्स हाय इन अल्कलाईन, म्हणजे ते तुमच्या सिस्टममध्ये बॅलन्स मेंटेन करतं. त्याचबरोबरीने कांदा झाला, त्याचबरोबर ब्रोकोली झाली, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सिस्टममध्ये बॅलन्स आणतं. सो तुम्ही या गोष्टी, तुम्ही व्हेजिटेबल ज्यूस, फ्रूट्स, आपण म्हणतो की हो आंबा खायला नको आहे कारण मी वेट लॉस करते आहे, मला वजन कमी करायचं आहे, पण जो सीजनल गोष्टी आहेत की जे सीजनल फ्रूट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, ते तुम्ही डेफिनेटली कंट्रोल पोर्शनमध्ये, छोट्याशा पोर्शनमध्ये नक्की खाऊ शकता. कारण आंब्याचा सीझन आहे आणि आंबा इज अल्कलाईन, ते तुमचे सिस्टम बॅलन्स करतं. सो थोडा आंबा तुम्हाला सीझनमध्ये नक्कीच चालू शकतो. पपई झालं, या सगळ्या गोष्टी अल्कलाईन आहे. सो बॅलन्स ऑफ अल्कलाईन अँड ॲसिड दोन्हीही तुमच्या सिस्टममध्ये गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही या दोन्ही गोष्टीचं परफेक्ट बॅलन्स तुमच्या सिस्टममध्ये ठेवाल तेव्हा तुमचा वेट लॉस तर होईलच, पण त्याचबरोबरीने तुम्हाला कुठलाही ॲसिडिटीचा त्रास होणार नाही, तुमचा वेट लॉस छान होईल, तुमचं जॉईंट पेन होणार नाही, तुमचं बॅक पेन होणार नाही. सो हे या सगळ्या बेनिफिट्स आहेत तुमच्या अल्कलाईन आणि ॲसिडिक या दोन्ही स्टेजच्या बॅलन्स करण्यामध्ये सिस्टममध्ये. त्याचबरोबरीने जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी बॅलन्स करता, फूड ग्रुप जे तुम्ही खाताय, त्याचबरोबरीने तुमचं डायजेशन छान होतं. ज्या वेळेला तुमचं डायजेशन छान झालं की तुमचा वेट लॉस छान होतो, तुमचं ब्लड फ्लो छान राहतो, तुमची सिस्टम छान राहते आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करतात छान मेटाबॉलिझम. हो, मेटाबॉलिक रेट आपण जे म्हणतो की रेट ॲट विच यू बर्न कॅलरी, मी आत्ता बसली आहे पण तरी माझी कॅलरीज बर्न होतात आहे, कारण आपलं शरीर एक मशीन आहे. जर तुम्ही मशीन छान ठेवलं तर डेफिनेटली ते छान चालेल, ते छान चाललं म्हणजे तुमच्या कॅलरीजही तितक्याच बर्न होतील. सो या सगळ्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर तुमचं मेटाबॉलिझम छान होईल, तुमचं मेटाबॉलिझम स्लो होणार नाही आणि तुम्ही मॅक्सिमम कॅलरीज बर्न कराल. सो येस, हे सगळे फूड ग्रुप लक्षात ठेवा, दोन्ही गोष्टींचा बॅलन्स ठेवा, म्हणजे तुमचं सिस्टम आणि डायजेस्टिव्ह सिस्टम दोन्हीही फिट राहील. परत भेटूया आपण पुढच्या भागात काहीतरी छान टिप्स घेऊन. तोपर्यंत नमस्कार.